जमिनीखाली अत्यंत शांतपणे एक मोठं कृषी संकट वाढतंय. आज आपण याच गंभीर विषयाची सविस्तर उकल करणार आहोत. महाराष्ट्रात मातीचा पीएच म्हणजे सामू धोकादायक पातळीवर गेलाय. चक्क 8.0च्या पुढे, काही ठिकाणी तर 9.0 पर्यंत. याचा थेट अर्थ असा की पिके पोषक तत्वे घेऊच शकत नाहीत. त्यामुळे टाकलेली महागडी रासायनिक खते अक्षरशः वाया जातात. हे असं आहे साध्या तापमानाऐवजी थेट आयसीयूच्या टेस्ट करणं. उद्योग आपल्याला या महागड्या चाचण्या करायला लावतात. पण तज्ज्ञांच्या मते मातीचं आरोग्य खऱ्या अर्थाने फक्त 5 मुख्य घटक ठरवतात. हेच मातीचे 5 पांडव आहेत. यातला सर्वात महत्त्वाचा पांडव म्हणजे पीएच. चांगल्या मातीचा आदर्श पीएच नेहमी 6.5 ते 7.5च्या दरम्यान असतो. याला क्रिकेटच्या एका उत्तम खेळपट्टीसारखं समजा. या आदर्श खेळपट्टीवर कोणतंही पीक अगदी सहजपणे आणि जोमाने बहरतं. पण पीएच वाढला की खेळपट्टी खराब झालीच म्हणून समजा. मग जगातलं सर्वोत्तम खतही तिथे काहीच काम करणार नाही. पण हा पीएच वाढतोय का सांडपाण्यातील क्षार, खोल बोरवेलचं पाणी आणि खतांमधले अत्यंत कडक बाइंडिंग एजंट्स यामुळे. यातूनच पुढे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा ईसीचा धोका वाढतो. बघा, शुद्ध पाण्यातून वीज वाहत नाही, पण क्षारांमधून ती नक्की वाहते. आदर्श ईसी पातळी 0.9 पेक्षा कमी असावी लागते. याहून जास्त आकडा म्हणजे जमिनीत धोकादायक क्षार साचले आहेत. आता पाहूया सेंद्रिय कर्ब. इथली सर्वात भारी गोष्ट म्हणजे हा कर्ब मातीतल्या अत्यंत आवश्यक सूक्ष्मजीवांना थेट पोषण देतो. आणि हे सूक्ष्मजीव नसतील ना तर खते मातीत तशीच पडून राहतात. वनस्पतीच्या मुळांपर्यंत ती पोहोचतच नाहीत. शेवटचे घटक म्हणजे कॅल्शियम आणि सोडियम. यांच्या अतिरेकामुळे माती कडक होते आणि आवश्यक पोषक तत्वे शोषण्यात मोठा अडथळा येतो. धक्कादायक बाब म्हणजे कृषी उद्योग अनेकदा या मूळ समस्यांकडे साफ दुर्लक्ष करतात आणि दिशाभूल करणाऱ्या मार्केटिंगचा आधार घेतात. मुख्य जैविक गरजा विसरायला लावायच्या आणि मूळ संकटाकडे दुर्लक्ष करून अनावश्यक उत्पादने विकायची, हीच त्यांची खिळी असते. नारायणगावसारख्या मोठ्या कृषी क्षेत्रांना तर आत्ताच धोक्याचा इशारा मिळालाय. अतिरासायनिक वापरामुळे जमिनीचं भयंकर आणि दीर्घकालीन नुकसान होते. मग यावर नक्की उपाय काय? पीक फेरपालट, तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन आणि नैसर्गिक सेंद्रिय घटक मातीत पुन्हा मिसळणे. पण लक्षात घ्या, खराब झालेली माती पूर्ववत करणं प्रचंड कठीण आणि संथ काम आहे. यासाठी रातोरात होणारी जादू नाही. विज्ञानाने सत्य मांडले, आता गरज आहे ती प्रत्यक्ष कृतीची. पुढच्या पिढीला आपण नापीक जमीन देणार की समृद्ध माती?